आर्यन एका जुन्या ब्रिटिशकालीन बंगल्यात पोहोचतो. तिथे त्याला एक वृद्ध केअरटेकर भेटतो. काका त्याला बंगला दाखवतात, पण वरच्या मजल्यावरील त्या शेवटच्या खोलीबद्दल सावध करतात. साहेब, हे घ्या तुमच्या खोलीच्या चाव्या, पण एक लक्षात ठेवा, रात्री कितीही आवाज आले तरी त्या शेवटच्या खोलीची खिडकी उघडायची नाही. तिथे 2 नाही 3 खिडक्या आहेत, पण तिसरी खिडकी फक्त त्यांनाच दिसते ज्यांना ती बघायची नसते. पहिली रात्र आर्यन आपल्या लॅपटॉपवर काम करत असतो. अचानक त्याला वरच्या मजल्यावरून कोणाच्या तरी चालण्याचा आवाज येतो. ठक ठक ठक. आर्यन म्हणतो, कोण आहे तिथे? काका, काका, तुम्ही आहात का? पण कोणीच उत्तर देत नाही. आर्यन टॉर्च घेऊन वरती जातो. तिथे तीच खोली बंद असते. तो पाहतो की खोलीच्या भिंतीवर 2 खिडक्या आहेत, पण वाऱ्याची एक झुळूक येते आणि त्याला अचानक जाणवतं की भिंतीवर तिसऱ्या खिडकीची सावली पडलेली आहे, पण तिथे प्रत्यक्षात खिडकीच नाहीये. आर्यन घाबरून, हे कसं शक्य आहे? सावली आहे पण पण खिडकी नाही. दुसऱ्या रात्री आर्यनला त्या खोलीतून रडण्याचा आवाज येतो. तो हिम्मत करतो आणि त्या खोलीचा दरवाजा तोडतो. आत गेल्यावर त्याला दिसतं की तिथे खरोखरच एक तिसरी खिडकी तयार झाली आहे. ती खिडकी बाहेरच्या बागेत उघडत नाही, तर एका गडद काळोखात उघडते. आर्यन त्या खिडकीतून डोकावून पाहतो, तर त्याला तिथे स्वतःचाच मृतदेह दिसतो, जो जमिनीवर पडलेला आहे आणि त्याच्या हातात एक जुनी डायरी आहे. आर्यन म्हणतो, हे मी आहे, पण मी तर जिवंत आहे. अचानक मागून केअरटेकर येतो. त्याच्या हातात टॉर्च नाही, तर एक जुना आरसा असतो. तो हसून म्हणतो, साहेब, तुम्ही इथे पुस्तक लिहायला आला नव्हता, तुम्ही तुमचं शेवटचं प्रकरण शोधायला आला होता. ही तिसरी खिडकी भविष्यातली नाही, तर तुमच्या भूतकाळातली आहे. तुम्ही गेल्या वर्षीच इथे मेला होतात, हे विसरलात का? आर्यन आरशात पाहतो. त्याला स्वतःचा चेहरा दिसत नाही. तो फक्त एक धुरकट सावली बनलेला असतो. त्याला आठवतं की मागच्या वर्षी याच बंगल्यात त्याचा अपघात झाला होता. तो स्वतःच एक भटकत असलेलं पात्र आहे, जे स्वतःची कथा पूर्ण करायला परत आले. तो किंचाळतो, नाही. सकाळी नवीन भाडेकरू येतो. त्याला तोच केअरटेकर भेटतो आणि म्हणतो, साहेब, फक्त एक लक्षात ठेवा, त्या तिसऱ्या खिडकीकडे पाहू नका.